last lecture we have started change the voice chapter and we have discussed about some of the examples in change the voice chapter. In today's lecture we are going to discuss about the passive voice of negative sentences. मागच्या लेक्चरमध्ये आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस जे असतात होकारार्थी वाक्य त्यांचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा हे पाहिलेलं होतं. या लेक्चरमध्ये आपण जर वाक्य निगेटिव्ह सेंटेन्समध्ये असेल तर त्याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा हे पाहणार आहोत. बेसिक गोष्ट लक्षात घ्या, जे 12 टेन्सेस आहेत त्या 12 मधले 8 टेन्सेस आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करतो आणि जे 8 टेन्सेसचे फॉर्म्युले आहेत तेच निगेटिव्ह सेंटेन्सेस करताना तुम्हाला युजफुल ठरणार आहेत. फक्त एकच बेसिक त्याच्यामध्ये वर्ड तुम्हाला ॲड करायचा आहे तो म्हणजे नॉट. जो फॉर्म्युला तुम्हाला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह करण्याचा फॉर्म्युला काय आहे, ओ प्लस एम इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. इथं फक्त तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करताना एवढंच करायचं आहे, ओ प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट म्हणजे नॉट ॲड करायचा असतो, बाकी काही ॲड करायचं नसतं. हा बेसिक एक कॉन्सेप्ट आहे. ती कॉन्सेप्ट आपल्याला ह्या व्हिडिओ लेक्चरच्या थ्रू निगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करतात हे आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग काही एक्झाम्पल्स बघू की ज्याच्या थ्रू तुम्हाला द पॅसिव्ह वॉइस निगेटिव्ह सेंटेन्स लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल आपला आहे बघा, ईट. ईट ईट असेल तर आपल्याला माहिती आहे प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय वापरतो, डज नॉट वापरतो. ईट डज नॉट फाईल अ ग्लोबल नॉलेज गॅप. आता हे वाक्य दिलेलं आहे ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचा असणारा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. याचा आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह वॉइस कन्वर्टमध्ये करायचा आहे. सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेणार आहोत, अ ग्लोबल नॉलेज गॅप इज नॉट फिल्ड बाय. इटच या ठिकाणी आपण घेणार आहोत. म्हणजे बेसिक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय केलेलं आहे आपण सेम काल जे आपण काही वाक्य बघितली सेम त्याच फॉर्मॅटमध्ये त्याच फॉर्म्युला या ठिकाणी आपण अप्लाइड केलेला आहे. पण फक्त बेसिक एकच फक्त बदल इथं आहे तो म्हणजे नॉट हा जो वर्ड आहे की जो पॅसिव्ह वॉइस निगेटिव्ह दाखवतोय तो फक्त आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. सेकंड सेंटेन्स घेऊयात. सेकंड सेंटेन्स आहे बघा, वी डू नॉट जनरेट our own environment. असं सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये जो ऑब्जेक्ट दिलेला आहे तो काय आहे, आवर ओन एन्व्हायरमेंट. त्यानंतर इज नॉट. जनरेटचा काय होईल, जनरेटेड बाय. वीचा बाय नंतर अस असं आपण घेतो. सो अशा फॉर्मॅटमध्ये फक्त निगेटिव्ह सेंटेन्स कुठलंही 8 मधल्या कुठल्याही टेन्सेसचा असू द्यात, फक्त जे फॉर्म्युला आपण अफर्मेटिव्हचं बघितलं आहे त्यात फक्त नॉट हे ॲड करायचं असतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, द इंग्लिश टीचर did not give the class an assignment. आता असं एक्झाम्पल आहे. आता या एक्झाम्पलमध्ये बदल काय आहे बघा, तर डिड नॉट यूज केलेला आहे. आणि डिड नॉट कधी यूज करतो आपण, तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण डिड नॉट यूज करतो. पण ज्यावेळी आपण डिड नॉट सिम्पल पास्ट टेन्समध्ये यूज करतो त्यावेळी आपण पास्ट टेन्समध्ये असणारा जो क्रियापदाचं दुसरं रूप आहे ते पहिल्या रूपामध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सचा ॲक्टिव्ह वॉइसमधला फॉर्म्युला काय असतो, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजेच त्याला आपण V2 असं म्हणतो प्लस ऑब्जेक्ट असा फॉर्म्युला सिम्पल पास्ट टेन्सचा ॲक्टिव्ह वॉइसचा असतो. ठीक आहे. मग त्याचा असणारा निगेटिव्ह सेंटेन्स करताना फक्त डीड आपल्याला वापरायचा असतो. कारण तुम्हाला माहिती असेल की सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट हे असे 2 टेन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतात. म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू नॉट किंवा डज नॉट हा हेल्पिंग वर्ब म्हणून वापरत असतो आणि सिम्पल पास्टमध्ये आपण
डिड नॉट वापरत असतो, पण डिड नॉट वापरल्यानंतर एक रूल असा आहे की जो सिंपल पास्ट टेन्समधला क्रियापदाचं दुसरं रूप आहे ते पहिल्या रूपामध्ये घेतलं जातं. ते जर दुसऱ्या रूपामध्ये घेतलं तर ते चुकीचं मानलं जातं. सो थर्ड सेंटेन्समध्ये द इंग्लिश टीचर डिड नॉट गिव्ह द क्लास अन असाइनमेंट, यातला जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट काय आहे तर बघा ह्या सेंटेन्समधला ऑब्जेक्ट जो दिलेला आहे तो आहे ॲन असाइनमेंट. ठीक आहे, ॲन असाइनमेंट वॉज येणार आहे या ठिकाणी, त्यानंतर नॉट लावायचं आहे कारण वर डिड नॉट आहे. ॲन असाइनमेंट वॉज नॉट गिवन टू द क्लास बाय द इंग्लिश टीचर. असा आपला काय होईल पॅसिव्ह व्हॉइसचा आन्सर येईल. म्हणजे बेसिक कन्सेप्ट तीच आहे, काल जी आपण बघितली तीच बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी सुद्धा आहे. फक्त एकच बदल त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे, तो असा की जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये फक्त निगेटिव्ह पार्ट ॲड करायचा आहे. पुढचं एक सेंटेन्स आहे बघा, अ वुमन did not speak these words. असं सेंटेन्स आहे. यातला ऑब्जेक्ट काय आहे तर these words हा ऑब्जेक्ट आहे. डिड नॉट आलाय म्हणजे टेन्स आहे तो सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. these words आहे म्हणजे प्ल्युरल आहे, त्यामुळे या ठिकाणी मी वर यूज करणार आहे. सो these words were not speak by a woman. असं याचं काय येईल आन्सर येईल. म्हणजे बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या इथं की जो V1 आपण वापरलेला आहे डीड वापरल्यानंतर तो ॲज इट इज आपण पॅसिव्हमध्ये पण तर स्पीकचा जो आहे तो काय होईल स्पोकन असं होणार आहे. V3 आपल्याला घ्यायचा असतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे फिफ्थ, ही डिड नॉट किल हर. असं सेंटेन्स आहे. आता यातला जो ऑब्जेक्ट आहे तो इनडायरेक्टमध्ये आहे. सो हर ज्यावेळी आपण पुढं वाक्याच्या सब्जेक्टला घेणार आहोत त्यावेळी तो शी या ह्याच्यामध्ये कन्वर्ट होईल. शी वॉज नॉट किल्ड बाय हिम. हे त्याचं काय असेल आन्सर असेल. 6 नंबरचं सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊयात की जे असं आहे, द जंगल डिड नॉट हाइड द स्टेशन. ठीक आहे, यातला जो ऑब्जेक्ट आहे तो काय दिलेला आहे द स्टेशन. ठीक आहे, द स्टेशन वॉज नॉट. आता हाईडचा जो V3 आहे तो हीड असा होतो. द स्टेशन वॉज नॉट हीड बाय द जंगल. हे त्याचं काय आहे आन्सर आहे. 7 नंबरचं सेंटेन्स आहे बघा, he did not order me to purchase this bag. ठीक आहे, त्यातला जो ऑब्जेक्ट आहे तो इनडायरेक्ट आहे जो मी असा आहे. सो याचं इकडं गेलं तर आय होणार आहे. आय वॉज नॉट ऑर्डर्ड टू परचेस दिस बॅग बाय हिम. असं त्याचं काय होईल पॅसिव्ह व्हॉइस होईल. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट यांच्यामधला कॉमन फॅक्टर एकच आहे की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसतो. मग अशा वेळी आपण डू नॉट, डज नॉट हा हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतो. तर सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण डिड नॉट हा हेल्पिंग वर्ब म्हणून वापरत असतो. या 2 गोष्टी या ठिकाणी तुम्ही इम्पॉर्टंट नोट डाऊन करायच्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आपला जो सिंपल फ्युचर आहे त्याचे काही निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण बघू. 8 सेंटेन्स आहे. सेंटेन्स नंबर 8,
people will not refer him as a king. असं सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये असणारा ऑब्जेक्ट कुठला आहे, तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट या ठिकाणी यूज केलेला आहे की जो काय आहे हिम. त्याचा सब्जेक्ट करताना आपण ही असं कन्वर्ट करणार आहोत. सो ही विल नॉट बी, ही विल नॉट बी. रेफरचं काय होईल, रेफर्ड असा होईल. ही विल नॉट बी रेफर्ड ॲज अ किंग बाय पीपल. असा त्याचा काय होईल, पॅसिव्ह व्हॉइस होईल. 9 नंबरचं सेंटेन्स आहे बघा. 9 नंबरचं सेंटेन्स, दे विल नॉट ओव्हरकम एव्हरी ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळे. ठीक आहे, ऑब्स्टॅकल. आता याच्या ठिकाणी जो ऑब्जेक्ट दिला आहे तो कुठला आहे, एव्हरी. ठीक आहे, एव्हरी ऑब्स्टॅकल विल नॉट बी. ओव्हरकमचा ओव्हरकेम असा होईल. ओव्हरकेम मीन्स एव्हरी ऑब्स्टिकल विल नॉट बी ओव्हरकेम बाय. देचं काय होईल, देम असा होईल. म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर जर तुमच्या असतील काल दिलेल्या, तर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करताना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. जर फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात राहिलेले असतील किंवा पाठ असतील तर तुम्हाला एक्झाममध्ये म्हणजे कुठल्याही अगदी 10वी 12वी 8वी 9वी कुठलीही अगदी MPSC UPSC कुठल्याही परीक्षेमध्ये चेंज द वॉइसचा जरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला तो सॉल्व करता येईल. त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. त्यामुळं फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युले जर पाठ असतील तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी इंग्लिश ग्रामरमध्ये इझी आहेत. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स आपण घेऊ. 10 सेंटेन्स काय आहे. 10 सेंटेन्स बघा, तर अ मेडिकल exam will not follow the interview. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो काय आहे, द इंटरव्ह्यू will not be followed by a medical exam. असं त्याचं काय येईल, आन्सर येईल. म्हणजे सेंटेन्स कुठलंही असो, तुम्हाला जर त्याचा जो फॉर्म्युला माहीत असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या गोष्टी समजून येतील. ठीक आहे, सो अशी निगेटिव्ह सेंटेन्स असणारे काही सेंटेन्सेस आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. 11 सेंटेन्स आहे, 11वं ते कंटिन्युअस टेन्स संदर्भात आपण घेणार आहोत. ते सेंटेन्स आहे बघा, द फार्मर इज प्लांटिंग अ गुड क्वालिटी क्रॉप. ठीक आहे, यातला ऑब्जेक्ट जो आहे तो काय आहे, अ गुड क्वालिटी क्रॉप इज नॉट बीइंग. प्लांटिंगचा काय होईल, प्लांटेड बाय द फार्मर. असं त्याचं काय येईल, आन्सर येईल. 12 सेंटेन्स आहे बघा, माय मदर इज कुकिंग अ डिश. याचा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट काय आहे, अ डिश. हा या सेंटेन्समध्ये काय आहे, ऑब्जेक्ट आहे. सो अ डिश इज, इथं निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, म्हणजे इथं इजचं नंतर काय येणार, नॉट येईल. आणि त्याचबरोबर इथं सुद्धा इज नंतर काय येईल, नॉट येईल. ठीक आहे, अ डिश इज नॉट
being cooked by my mother, असं आन्सर त्याचं येईल. म्हणजे बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर कुठलाही चेंज द व्हॉइस अवघड जात नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट काही एक्झाम्पल आणखीन बघू. एक्झाम्पल नंबर 13, 13वा एक्झाम्पल आहे बघा. काय आहे? पीपल आर नॉट कलेक्टिंग द मनी. ठीक आहे. याचा जो ऑब्जेक्ट आहे सेंटेन्सचा तो काय आहे? द मनी. द मनी. द मनी इज नॉट being collected by people. हे त्याचं काय येईल? आन्सर येईल. 14 नंबरचा आहे बघा. three men are not singing a song. ऑब्जेक्ट काय आहे याच्यातला? अ सॉन्ग. ठीक आहे. अ सॉन्ग इज नॉट बीइंग sung by 3 men. ठीक आहे. नेक्स्ट 15 सेंटेन्स आहे बघा. दे वर नॉट टेकिंग दिस डिसिजन. ठीक आहे. याचा ऑब्जेक्ट जो आहे या सेंटेन्सचा तो काय आहे? दिस डिसिजन. ठीक आहे. दिस डिसिजन वॉज नॉट बीइंग टेकन बाय देम. हे त्याचा आन्सर येईल. म्हणजे कंटिन्युअस जरी तुम्ही घेतला, मग तो पास्ट घ्या किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स घ्या, सेम फॉर्म्युले लक्षात ठेवा, ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळतील. ठीक आहे. 16 एक्झाम्पल बघा. शी वॉज ड्रॉइंग पिक्चर. ठीक आहे. अ पिक्चर. याचा ऑब्जेक्ट काय आहे? अ पिक्चर. ठीक आहे. सो अ पिक्चर वॉज बीइंग ड्रॉन बाय हर. हे त्याचं काय येईल? पॅसिव्ह व्हॉइसचा आन्सर येईल. म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असो, कंटिन्युअस पास्ट असो, बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर काहीही अवघड नाही. आता काही परफेक्ट टेन्सची एक्झाम्पल बघू. ही हॅज मॅन्युफॅक्चर्ड दिस मशीन. ठीक आहे. याचा जो ऑब्जेक्ट आहे तो काय आहे? दिस मशीन. दिस मशीन हॅज दिलेलं वाक्य आहे ते निगेटिव्हमध्ये आपल्याला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय? हॅज नॉट. म्हणजे इथं काय होणार? दिस मशीन हॅज नॉट बीन मॅन्युफॅक्चर्ड बाय हिम. हे आन्सर येणार. 18 नंबरचं सेंटेन्स आहे बघा. शी हॅज नॉट मेड दिस पेंटिंग. सो ऑब्जेक्ट काय आहे याच्यातला? दिस पेंटिंग. सो दिस पेंटिंग हॅज नॉट बीन मेड बाय हर. हे त्याचं आन्सर आहे. 19 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. दे हॅड नॉट क्रॅक्ड दिस एक्झाम. याच्यातला ऑब्जेक्ट काय आहे? दिस एक्झाम हॅड नॉट बीन
क्रॅक्ड बाय देम, असं त्याचा आन्सर येईल. आणि 20 नंबरचं एक्झाम्पल आहे दे विल नॉट हॅव रिटर्न दिस ब्लॉग. सो सुरुवात कशी होईल याची, दिस ब्लॉग विल नॉट हॅव बीन रिटर्न बाय देम. म्हणजे कुठलंही एक्झाम्पल जरी आलं तर तुम्हाला पहिले आपण मागच्या लेक्चरला जे बघितलं ते माहिती असलं पाहिजे. सो आय होप यू अंडरस्टँड दिस lecture very well, in which lecture we have discussed about passive voice of negative sentences. Okay, thank you very much.